सध्या श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू विश्रांती घेत आहेत। काही खेळाडू कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत, तर काही देशांतर्गत क्रिकेटमध्ये व्यस्त आहेत। दुलीप ट्रॉफीमधील संघामध्ये रवींद्र जडेजाची निवड झाली होती, परंतु त्याला संघातून रिलीज करण्यात आले आहे, ज्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाहीये। दरम्यान जडेजाने त्याच्या फार्म हाऊसमधील फोटो शेअर केले होते, तर त्याची पत्नी पुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी स्वतः कमरेभर पाण्यात उतरली होती, ज्याचे व्हिडिओ समोर आले आहेत। गुजरातमधील अनेक भागात पूरस्थिती कायम आहे। रिवाबा जामनगर उत्तरमधून आमदार आहेत। या पूरस्थितीत अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी रिवाबा स्वतः कमरेपर्यंत पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी करत होती आणि लोकांना मदत करत होती। रिवाबाने तिच्या सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये जडेजाची पत्नी कमरेवर पाण्यात उभी असल्याचं दिसून येत आहे। तिच्या समोरून पाणी वेगाने वाहत आहे। 2 घरांच्या मध्ये शिडी टाकून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात येत होते। याची पाहणी करण्यासाठी रिवाबा तेथे पाण्यात उभी होती। हे काम पाहण्यासाठी पोहोचलेल्या रिवाबाने लोकांशी संवादही साधला। यानंतर शहरातील डीसींना रिवाबा जडेजा भेटण्यासाठी आली। रिवाबाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रवींद्र जडेजानेही कमेंट केली आहे, खरंच कमाल काम करताय, तुझा खूप अभिमान वाटतोय। रिवाबाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे की ती म्हणाली आहे, मुसळधार पावसामुळे झालेल्या विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्य आणि अन्न पाकिटांचे वाटप यासाठी जिल्हा अधिकारी, आयुक्त आणि संरक्षण अधिकाऱ्यांची चर्चा आहे, ज्यामध्ये गरज असेल तेथे हेलिकॉप्टर वापरण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। तसेच प्रभाग क्रमांक 2 मध्ये असलेल्या पुनीत सोसायटीत अडकलेल्या कुटुंबियांना बाहेर काढण्याच्या कामाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले। 17 एप्रिल 2016 मध्ये रिवाबा आणि जडेजाचे लग्न झाले। 2017 मध्ये त्यांची मुलगी निधायनाचा जन्म झाला। रिवाबाने 2019 मध्ये गुजरातचे कृषी मंत्री आरसी फलटू आणि जामनगरच्या खासदार पूनम मदाम यांच्या उपस्थितीत औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश केला। 2022च्या गुजरात विधानसभा निवडणुकीला तिला भाजपकडून तिकीट मिळाले। तिने जामनगर उत्तरमधून निवडणूक लढवली आणि आमदार म्हणून निवडूनही आली।